नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ ICMR या डिपार्टमेंट अंतर्गत बघा जो MSc व्हायरोलॉजी हा कोर्सेस आहे, तर या कोर्सेसला तुम्हाला जर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी अगोदर तुम्हाला एक ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागत असते. तर त्यासाठी जी ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन सुरुवात झालेली आहे. त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या डिपार्टमेंटची जी माहिती आहे तर ती माहिती घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म CCEP अकॅडमिक इयर 25-26 यासाठी बघा नोटिफिकेशन जी आहे तर ती आलेली आहे. यामध्ये बघा सर्क्युलर जे आहे तर ते PG तसेच UG तसेच इंटिग्रेटेड इंटरडिसिप्लिनरी प्रोग्राम सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अकॅडमिक इयर 25-26 यासाठी बघा ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन साठी हे सर्क्युलर आहे तर ते सर्क्युलर आलेलं आहे. तर यामध्ये बघा ICMR म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे अंडर द डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी यासाठी बघा या डिपार्टमेंट अंतर्गत MSc व्हायरोलॉजी हा कोर्सेस आहे. 2 वर्षाचा हा कोर्सेस आहे. विद्यार्थी किती घेणार आहेत तर 20 विद्यार्थी यासाठी घेणार आहेत. त्यानंतर बघा यासाठी कोण कोण इलिजिबल असणार आहे, ज्यांचं BSc झालेलं आहे किंवा BSc किंवा MSc इन बायोटेक्नॉलॉजी मध्ये झालेलं असेल किंवा बॉटनी मध्ये, केमिस्ट्री मध्ये किंवा क्लिनिकल लॅबोरेटरी ऑफ सायन्स मध्ये झालेलं असेल किंवा लाईफ सायन्स मध्ये असतील किंवा मायक्रोलॉजी मध्ये किंवा झुलॉजी मध्ये, बायोकेमिस्ट्री मध्ये जर तुमचं BSc MSc झालेलं असेल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. त्यानंतर बघा जे विद्यार्थ्यांचं MSc किंवा BTech जे आहे तर ते बायो इन्फॉर्मेटिक्स मध्ये झालेलं असेल ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहेत. ज्यांचं BSc इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी मध्ये झालेलं आहे ते सुद्धा यासाठी ऍप्लिकेशन करू शकता. त्यानंतर तुमचं B फार्मसी किंवा M फार्मसी झालेलं असेल ते विद्यार्थी सुद्धा इलिजिबल असणार आहे. जर तुमचं BTech इन बायोटेक्नॉलॉजी किंवा लाईफ सायन्स मध्ये झालेलं असेल ते विद्यार्थी सुद्धा ऍप्लिकेशन करू शकता. अजून कोण कोण करू शकता बघा BSc MSc इन बायो अॅनालिटिकल सायन्स मध्ये जर झालेला असेल ते विद्यार्थी ऍप्लिकेशन करू शकता. जे विद्यार्थ्यांचं MBBS किंवा BVSc किंवा BSc इन मेडिकल सायन्स मध्ये झालेलं असेल ते यासाठी इलिजिबल असणार आहेत. मिनिमम पर्सेंटेज रिक्वायर्ड 60% मार्क्स फॉर ओपन कॅटेगरी अँड 55 मार्क्स फॉर रिझर्व्ह कॅटेगरी. आता या सर्वांना तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये जर मिनिमम ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 60% असले पाहिजे आणि रिझर्व्ह कॅटेगरीला मिनिमम 55% मार्क्स असले पाहिजे. आता ही झाली इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघितलेली आहे MSc व्हायरोलॉजी या कोर्सेससाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी. त्यानंतर बघा आता एंट्रन्स एक्झामिनेशन विषयी आपण माहिती घेऊयात. यामध्ये बघा तुमचं जे फर्स्ट नोट दिलेली आहे त्यांनी candidate shall be admitted to the above program strictly on the basis of the merit in the entrance exam. एंट्रन्स एक्झाम मध्ये जे काय मार्क्स पडतील तर त्या मार्क्सच्या बेसिसवर तुमचं ऍडमिशन होणार आहे. सिलेबस खूप महत्वाचा आहे. सिलेबस जो आहे तर तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर भेटून जाणार आहे. त्यानंतर बघा 100 मार्कचा हा पेपर असणार आहे. MCQ टास्क असणार आहे आणि ज्या डिपार्टमेंटला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन घ्यायचे असतील, डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन टाकायचे असतील तर ते टाकू शकता. त्यासाठी सिलेबस एकदा तुम्ही चेक करून घ्या. तुमचा जो पेपर आहे सेक्शन A आणि सेक्शन B मध्ये कंडक्ट होणार आहे. सेक्शन A मध्ये जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड, लॉजिक, कॉम्प्रिहेन्शन यावर तुम्हाला 20 प्रश्न असणार आहे. त्यानंतर सेक्शन B मध्ये सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन येणार आहे 80 मार्क्सला. असा तुमचा 100 मार्क्सचा हा पेपर असणार आहे. हा सेक्शन लगेच म्हणजे कंडक्टेड टुगेदर लगेच कंडक्ट केले जाणार आहे सेक्शन A आणि सेक्शन B. यामध्ये ब्रेक वगैरे मिळणार नाही. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे सेक्शन ए आणि सेक्शन B चे दोघांचे मार्क कन्सिडर केले जाणार आहे. म्हणून दोन्ही सेक्शन चांगला अभ्यास करून ठेवा म्हणजे नक्कीच तुमचं ऍडमिशन होणार आहे. त्यानंतर बघा इम्पॉर्टंट डेट्स बघूयात. ऍप्लिकेशनला सुरुवात कधी झालेली आहे 12 फेब्रुवारीला ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट बघा 3 मार्च 2025 ला लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर हा PG कोर्सेस आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम कोर्सेस आहे. यासाठी बघा एक्झाम टेंटेटिव्ह एक्झाम डेट दिलेली आहे 18/3/2025 ते 20/3/2025 या दरम्यान तुमची एक्झाम होऊ शकते.
त्यानंतर बघा जे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामचे विद्यार्थी असतील तर त्यांना बघा 4 एप्रिल 2025 ला त्यांचा एक्झामिनेशन असू शकते. त्यानंतर एक्झामला वेळ किती मिळणार आहे तर 2 तासाचा वेळ तुम्हाला मिळणार आहे. आता हॉल तिकीट कधी मिळणार आहे बघा, तर एक्झामच्या 5 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट मिळणार 5 दिवस हॉल तिकीट मिळणार आहे. त्यानंतर आता पुढील माहिती बघूयात विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी बघा जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत त्यांना 800 रुपये फी आहे. रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 600 रुपये फी आहे. त्यानंतर बघा तुम्हाला एकापेक्षा अनेक ऍप्लिकेशन करायचे असतील तर तुम्ही करू शकता, परंतु त्यासाठी सेपरेट फी भरावी लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही पेमेंट करायचं आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगचा यूज करून तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता किंवा ऍप्लिकेशनची फी पेड करू शकता. त्यानंतर बघा ऍप्लिकेशन कुठे करायचं आहे. कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म या पेजची लिंक जी आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल. त्यामध्ये बघा डोंट हॅव अन अकाउंट, सुरुवातीला मला रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक आयडी ने एक पासवर्ड मिळून जाणार आहे. तो आयडी पासवर्ड इथे एंटर करा. त्यानंतर हा कॅप्चा कोड इथे एंटर करायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचा आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमची व्यवस्थित माहिती भरा, एज्युकेशन माहिती, तुमची पर्सनल माहिती व्यवस्थित फिल करा आणि त्यानंतर पेमेंट करा. पेमेंट करायच्या अगोदर एकदा व्यवस्थित तुमची माहिती चेक करून घ्या आणि त्यानंतर खात्री केल्यानंतरच मग पेमेंट करा. अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो काही जर तुम्हाला अडचणी आल्या नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.